फुलपाखरू छान किती दिसते ही बालपणीची कविता सर्वांना आठवत असेल. मित्रांनो, आज आपण आहोत हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये आपण आलेलो आहोत आणि तेथील तुम्हाला फुलपाखरू उद्यान हे तुम्हाला दाखवणार आहे. विहंगम असं दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. निसर्गानं दिलेलं दान आहे आणि त्याचे सौंदर्य पाहून मन हरकून जाते. वेगवेगळ्या जातींची फुलपाखरं इथे आपल्याला तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत आणि ही दुर्मिळ अशी फुलपाखरं पाहून आपलं मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक हौशी फोटोग्राफर, पर्यावरण प्रेमी, निसर्ग अभ्यासक येथे भेट देतात. तुम्ही सुद्धा एक वेळ नक्की येथे भेट द्या आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. मित्रांनो, फार एक्साइटमेंट आहे आणि कधी एकदा त्या फुलपाखरेच्या बागेमध्ये जातोय असं झालेलं आहे. तर चला आता आपण जाऊया. तत्पूर्वी आपल्याला या हॉलमधून प्रवेश आहे आणि येथे आपल्याला त्यांचं फुलपाखराचं सायकल कशा प्रकारे असते त्याची इत्थंभूत माहिती देण्यात आलेली आहे. जगात फुलपाखरांच्या जवळजवळ 17,500पेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी मित्रांनो, भारतामध्ये 1500 प्रजाती आढळतात. यामध्ये कॉमन मॉर्मन, ब्ल्यू मॉर्मन, मोनार्क यांचा समावेश आहे. फुलपाखराचे इंग्रजी नाव बटरफ्लाय असे असले तरी फुलपाखरू हे काही माशी नाही. फूल आणि फुलपाखरू यांचा घट्ट संबंध असावा असे फुलपाखरू या नावावरून आपणास वाटते. मात्र सगळीकडे फुलपाखरे फुलांवर बसत नाहीत. काही फुलपाखरे हे चिखलावरती, काही शेणांवरती, काही ओली माती, वनस्पतीने पाझरलेलं द्रव, मलमूत्र यांच्याकडे देखील आकर्षित झालेली पाहायला मिळतात. फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचा पंख असलेला कीटक आहे. याच्या वाढीच्या 4 अवस्था पाहायला मिळतात. अंडी अर्थात एग्स, आळी, सुरवंट ज्याला लार्वा देखील आपण म्हणू शकतो, कोश, प्युपा, क्रिसालिस आणि प्रौढ फुलपाखरू. या जीवनचक्राला पूर्ण रूपांतर, कंप्लीट मेटामॉर्फोसिस असं देखील म्हटलं जातं. फुलपाखराच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे 3 भाग असतात. डोक्यावरती शृंगिका, डोळे आणि मुखांग असते. मुखांग सोंडेसारखे असून त्याचा उपयोग द्रव अवस्थेतील अन्न शोषून घेण्यासाठी होतो. बहुतेक फुलपाखरू वनस्पतीच्या फुलातील मकरंद शोषून घेतात. अशा प्रकारे त्यांचं हे जीवन चालत असते. मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, भारतातील आकाराने सर्वात मोठे असलेले आणि महाराष्ट्र शासनाने ज्याला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे ते ब्ल्यू मॉर्मन हे फुलपाखरू येथे पाहायला विसरू नका. धन्यवाद. मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो आणि भेटूया नवीन भागामध्ये. नवीन अशा प्रकारची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आपल्या मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.